कसा तुमचा हा प्रवास चाकूरकर फॅमिलीमध्ये राहिला आणि आता तुम्ही भाजपमध्ये गेलाय? चाकूरकर साहेब म्हणजे देशाच्या गृहमंत्री पदापर्यंत गेले, पंजाबचे राज्यपाल राहिले. हे सगळं राजकारण बघत असताना तुम्हाला काँग्रेसमध्ये काय जावं वाटलं नाही, भाजपमध्ये प्रवेश करावा वाटला? तुमची राजकीय कारकीर्द ही भाजपपासून सुरू जरी झाली असली तर घरामधलं वातावरण काँग्रेसमय होतं. अनेक बिल काँग्रेसने आणले, त्यांचं कुठलं बिल आवडलं नाही तुम्हाला? पक्षप्रवेशामध्ये भाजपच का? चाकूरकर साहेबांनी कधी तुम्हाला आग्रह केला की तुम्ही काँग्रेसमध्येच जॉईन व्हायला पाहिजे असतं, किंवा मग भाजपमध्ये काय जात आहे, वेगळ्या विचारसरणीचा आहे, वेगळ्या धाटणीचा पक्ष आहे तो, तर साहेब काँग्रेसमध्ये आहेत, तुम्ही भाजपमध्ये आहात, घरात कसं वातावरण असतं? सांगतायत की उमेदवार लातूरचा भाजपाचा उमेदवार आम्ही ठरवणार, योग्य वेळ येऊ द्या, अधिकृत जेव्हा बॅटल फील्ड मध्ये असू तेव्हा बोलायला काही विषय लागणारच आहेत आपल्या. लातूर जिल्हा हा काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. आता भाजपाचे म्हणून ओळखला जावा, कारण लोकसभेचा जो निकाल आहे तो महायुतीच्या बाजूनं नव्हता. त्या पाण्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी आपल्या पक्षाच्या नेत्यांनी सुद्धा आश्वासनं दिली होती की उजनीतनं पाणी आणू, किंवा मग तुम्ही सुद्धा लातूरकरांना उजनीच्या पाण्याचं आश्वासन देणार. तुम्हाला पक्षानं तिकीट नाकारलं तर वेगळं प्लॅनिंग आहे. देवघर फोडलं तर देवघरातले देव आमच्यासोबत आहे. देवघरातले देव कोणासोबत आहे? विधानसभा निवडणुकीत कोणासोबत आहे? प्रचार करतील ते? ही निवडणूक अर्चनाची, मुद्दा अर्चना भोवती ठेवा. चला, त्यांना तिकीट मिळाल्यानंतर चाकूरकर साहेब कुणाचा प्रचार करतील? नमस्कार, हवा महाराष्ट्राची या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपलं मनपूर्वक स्वागत. आज आपण आणखीन एक खुमासदार मुलाखत घेणार आहोत, रोखठोक संवाद साधणार आहोत. आणि आज आपल्या या रोखठोक संवादमध्ये आहेत भाजपमध्ये प्रवेश केलेल्या अर्चनाताई पाटील चाकूरकर. ताई, आपलं हवा महाराष्ट्राची या माझ्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर मनपूर्वक स्वागत. नमस्कार शशिकांतजी. हवा महाराष्ट्राची नाव तर फारच सुंदर आहे आणि या तुमच्या जुना प्रवास पण नवीन नामकरण असलेल्या या आपल्या चॅनलला माझ्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. ताई, विधानसभेचे बिगुल वाजलेलं आहे. आपण 6 महिन्यापूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला आणि आज लातूर शहर मतदारसंघातनं आपण एक प्रमुख दावेदार भाजपच्या आहात, भावी उमेदवार आहात म्हणून ही चर्चा सुरू आहे. उमेदवारीचं कुठपर्यंत आले आणि निवडणुकीच्या आखाड्यामध्ये कशी तयारी तुमची सुरू आहे? शशिकांतजी, सध्या मी इच्छुक उमेदवार आहे. हो, इच्छुक. अजून इच्छुक ते भावी होण्याचा रस्ता बघूया, अजून वाट बघूया काय आहे ते. मागच्या 6 महिन्यापूर्वी माझा प्रवेश झाला आणि 6 महिन्यानंतर 6 महिन्याच्या कालावधीत मी व्यक्तिगत भेटीगाठी, संपर्क, मला वाटतं की सगळ्यात महत्त्वाचं काय होतं तर संपर्क. कारण भाजप हा सर्वात मोठा ब्रँड आहे ह्या क्षणाला, त्यामुळे त्याच्याबद्दल नव्याने बोलण्यासारखं काही नव्हतं. आदरणीय मोदी साहेब 3ऱ्यांदा पंतप्रधान झाले, त्यामुळे त्याही विषयावर बोलण्यासारखं काही नव्हतं. पण मला जे जाणवलं की लातूरकरांना त्यांच्या लोकप्रतिनिधींचा, लोकलच्या लोकांचा संपर्क नाहीये, संवाद नाहीये, प्रेम नाहीये. आणि मी मागच्या 6 महिन्यात माझी जी स्ट्रॉंग पॉईंट्स आहेत त्याच्याने तो संपर्क अभियान केलं. काय संपर्क अभियान, काय रिफ्लेक्शन आहे लोकांना? रिफ्लेक्शन अनेक गोष्टींचे आहेत, योग्य वेळ आल्यावर मी नक्की सांगेन. पण मला एक जाणवलं की लोकांना खूप पोरकं वाटतंय आणि त्याचं कारण हे आहे की संपर्क नाहीये, त्यांच्यामध्ये संवाद नाहीये, लोकप्रतिनिधींच्या मध्ये आणि लोकांच्या मध्ये. एकदा संवाद झाला की तो अधिकतर सुसंवाद होतो, कारण लातूरची जनता तशी खूप सुजाण आहे. पण संवादच नसणं हे त्यांना खूप अडचणीचं वाटतंय असं मला वाटलं. अर्चनाताई, या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या स्नुषा आहेत, त्या सुनबाई आहेत आणि त्या स्वतः MBBS डॉक्टर आहेत. ताई, तुम्ही डॉक्टर आहात, प्रॅक्टिस कधी केली आहे का तुम्ही? एवढ्या मोठ्या राजकीय घराण्यामध्ये तुम्ही सुनबाई म्हणून आलात. कसा तुमचा हा प्रवास चाकूरकर फॅमिलीमध्ये राहिला आणि आता तुम्ही भाजपमध्ये गेलात? माझं MBBS होत असताना 3rd इयरलाच लग्न ठरलं आणि शिक्षण व्हायच्या आतच लग्नही झालं. त्यामुळं तशी ॲक्टिव्ह प्रॅक्टिस करण्याची मला संधी प्राप्त झाली नाही, कारण त्यावेळी आदरणीय चाकूरकर साहेब भारताचे सभापती होते आणि पारिवारिक लोकसभेचे सभापती होते आणि पारिवारिक जिम्मेदाऱ्या बऱ्याच होत्या. आणि दुर्दैवाने कालांतराने अगदी छोट्या काळात माझ्या सासूबाईंचे निधन झाले. त्यामुळं घरी मी एकटी असल्यामुळं खूप साऱ्या जिम्मेदाऱ्या आल्या आणि 2 मुली झाल्या. तदनंतर साहेबांचा करिअर ग्राफ आपल्याला माहितीच आहे. त्यामुळं मग मेडिकल फील्डमध्ये काम करण्याची मला संधी मिळाली नाही. पण साहेबांच्या माध्यमातून मला जे जे करता येत होतं, बॅक ऑफिसमधून असू द्या किंवा प्रत्येक जो व्यक्ती यायचा ज्याला काही मदत लागायची, तर मी ते मात्र करत राहिले, आवर्जून नक्कीच करत राहिले. राजकारण फार जवळून बघितलं तसं
चाकूरकर साहेब म्हणजे देशाच्या गृहमंत्रीपदापर्यंत गेले, पंजाबचे राज्यपाल राहिले ते. हे सगळं राजकारण बघत असताना तुम्हाला काँग्रेसमध्ये काय जावं वाटलं नाही, भाजपमध्ये प्रवेश करावा वाटला? तुमची राजकीय कारकीर्द ही भाजपपासून सुरू जरी झाली असली तर घरामधलं वातावरण काँग्रेसमय होतं. अगदी बरोबर आहे, वातावरण काँग्रेसमय होतं आणि त्याचं काही नाकारण्याचं कारण नाहीये. पण मला वाटतं की काही गोष्टी ज्या असतात त्या इलेक्शन पुरत्या मर्यादित असतात, पण तदनंतर उरलेली 5 वर्ष हे तुम्ही समाजकारण करावं लागतं. आणि मला संधी, एक महिला म्हणून नारी शक्ती वंदन जे नवीन बिल आणलं मोदी साहेबांनी, आणि तदनंतर मला असं वाटलं की आपल्याला चांगली संधी, आणि जिथे महिला लाडकी बहीण तर तुम्ही आलेली आहे, म्हणजे एका छोट्या बहिणीपासून ते आमच्यासारख्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना ही एक नवीन संधी मिळू शकते. ह्याच्यामुळे मी इकडे आलेली आहे. तर काँग्रेसमध्ये नाराज होते म्हणून भाजपात आले असं अजिबात झाले. पण असे अनेक बिल म्हणजे काँग्रेस काळामध्ये, म्हणजे तुम्ही ज्यावेळेस सुनबाईमधनं चाकूरकर फॅमिलीमध्ये आलात, अनेक बिल काँग्रेसने आणले, त्यांचं कुठलं बिल आवडलं नाही तुम्हाला? ही सगळीच बिलं आवडली ना, का नाही आवडली? आणि आपल्या भारताची ही कंटिन्युएशन आहे. जोपर्यंत काँग्रेस पदावर पक्ष प्रवेशासाठी भाजपच का? तो माझा व्यक्तिगत चॉईस आहे, आणि मला जिथे चांगलं वाटलं तिथे मी जाणार नक्कीच. म्हणजे असं काही ते वाईट आहे हे चांगलं आहे असं नाही, मला इथे संधी वाटली, काम करण्याची संधी वाटली म्हणून मी इकडे. आता हे लोकांच्या मनातले प्रश्न आहेत. जरूर, आपला संवाद हा रोकटोक असल्यामुळे अगदी अगदी तुम्ही काही विचारू शकता, काही अडचण नाही. चाकूरकर साहेबांशी म्हणजे आता खरं तर ह्या गोष्टीवर अनेकदा चर्चा झाली, पण माझ्या या चॅनलच्या माध्यमातून आपला पहिल्यांदाच आपला संवाद होत असल्यामुळे मी परत तो प्रश्न विचारतो की चाकूरकर साहेबांनी कधी तुम्हाला हा आग्रह केला की तुम्ही काँग्रेसमध्येच जॉईन व्हायला पाहिजे असतं, किंवा मग भाजपमध्ये का जात आहे, वेगळ्या विचारसरणीचा आहे, वेगळ्या धाटणीचा पक्ष आहे तो? नाही, मला वाटतं घरात अतिशय हेल्दी वातावरण आहे, आणि साहेब सासरे जरी असले तर त्यांनी एका मुलीमध्ये मला कधी फरक केलेला नाही. त्यामुळं मला नेहमीच आमच्या घरामध्ये व्यक्ती स्वातंत्र्य आहे, तुम्हाला जे वाटतं ते डिस्कस करण्याचं स्वातंत्र्य आहे. साहेबांनी एका वेळेही मला म्हटलं नाही की हा निर्णय तुमचा कसा आहे, चुकीचा आहे, बरोबर आहे. फक्त साहेबांचा एक वडिलांनुसार निर्णय असा असतो की कुठलाही निर्णय घ्या, त्याची ओनरशिप घ्या, आणि त्याच्यामधले चांगले आणि वाईट गोष्टींची मानसिक तयारी करून त्याच्या पुढे जा. आणि तोच सल्ला मला पक्षप्रवेशाच्या वेळी पण दिला. आता साहेब काँग्रेसमध्ये आहेत, तुम्ही भाजपमध्ये आहात, घरात कसं वातावरण असतं? मला वाटतं की साहेबांनी त्यांची अतिशय सुंदर अशी इनिंग पूर्ण करून आता तसं राजकीय आणि सामाजिक आयुष्यातून त्यांनी रिटायरमेंट घेतलेली आहे. मी प्रवेश जो केलाय, मला 19 मध्ये तुम्हाला माहिती आहे, तुम्हीच मला किती वेळा फोन करत होतात, त्यावेळी मला संधी होती भाजपातून, पण त्यावेळी साहेब अजून ऍक्टिव्ह होते म्हणून मी तो निर्णय घेतला नव्हता. आज साहेब जेव्हा त्याच्यातून बाहेर पडलेत, साहेब स्वतःच रिटायर्ड लाईफ जगतायत, त्यावेळी मी हा निर्णय घेतलेला आहे. मला असं वाटतं की तुम्ही सगळ्यांनी तो रिस्पेक्ट करायला पाहिजे की मी साहेबांची मर्यादा न तोडता, त्यांना अडचणीत न आणता हा निर्णय घेतलाय, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, राजकीय जो प्रवास असतो, आम्ही जवळून म्हणजे सिंधिया परिवार हा आमचा पारिवारिक स्नेही होते, राजमाता सिंधिया आणि आपले सिंधिया साहेब, माधवराव सिंधिया साहेब, ते दोघंही त्या पक्षाच्या अध्यक्षा होत्या आणि हे इकडे कॅबिनेट मंत्री होते. पण म्हणून घरातल्या 4 भिंतीमध्ये त्याचा काहीच फरक पडत नसतो, आणि ते सगळ्यांनीच आपण जवळून पाहिलेले, आणि पक्षातल्या उच्च पदस्थ लोकांनाही हे माहीत असतं की ह्या अशा गोष्टींनी काही फरक पडत नाही. आणि मला माझ्या घरात कसलीही अडचण वाटत नाही, किंवा तुम्ही रोज आलात, आता मला माझी भेट झाल्यावर साहेबांना भेटा, तेवढंच इझी आहे सगळं, काहीच बदल नाही झालेला. आता तुम्ही विधानसभेसाठी इच्छुक आहात लातूर शहर मतदारसंघातनं, या इच्छुकांच्या भाऊगर्दीमध्ये तुमची दावेदारी कितपत स्ट्रॉंग आहे असं वाटतं तुम्हाला? सगळ्यांचीच दावेदारी स्ट्रॉंग आहे, पण मला असं वाटतं की जेव्हा भाजपा तिकीट वाटपाचा विचार केला जाईल तर ते फक्त नुसत्या आमच्या म्हणण्यावर ते निर्णय होणार नाही. त्याच्यामध्ये अनेक स्तर असतात, अनेक लोक इन्व्हॉल्ड असतात, अनेक यंत्रणा, संस्था, प्रत्येकाचं मत जाणून घेतलं जातं आणि तदनंतर उमेदवारीचा विचार होतो. मला नम्रपणे सांगावंसं वाटतं की फेक नेरेटिव्हचा आपल्याला शब्द आत्ता जरी कळलेला असेल तर तो लातूरमध्ये फार जोरदार आहे आणि पूर्वीपासून आहे. भारतातच नव्हे तर जगातला सर्वात मोठा बलाढ्य पक्ष आज कोण आहे तर भारतीय जनता पक्ष आहे. तिथला उमेदवार मी ठरवतो असं म्हणणाऱ्यांना त्यांचं ते खोटं बोलणं पण लातूरकर ऐकून घेतात. लातूरकरांच्या पेशन्सची पण दाद द्यायला पाहिजे आपल्याला. पण लातूरकर आता शहाणे झालेत, फेक नेरेटिव्ह त्यांना कळायला लागले. त्यामुळं
नाही, कोणाविषयी पण नाही, लातूरकरांविषयी बोलतेय मी सांगते की जे सांगतायत की उमेदवार लातूरचा भाजपाचा उमेदवार आम्ही ठरवणार, तर तो फेक नरेटिव्ह जनता नक्कीच यावेळी त्यांना सांगणार आहे की काय सत्य आणि काय असत्य. तुम्ही कोणाचं नाव घेतलं नाही, मीही घेतलं नाही, पण लोकांना तुम्ही कोणाविषयी बोलताय ते कळालं, आपल्या व्ह्युअर्सला कळालेलं आहे. बरं ताई, लातूर शहर मतदारसंघात आता गेल्या 3 टर्मपासनं अमित विलासराव देशमुख हे या ठिकाणी आमदार आहेत. राज्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलं. उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात ते कॅबिनेट मंत्री म्हणून राहिलेले आहेत. लातूर शहरामधले कुठले मूलभूत प्रश्न तुम्हाला प्रकर्षाने या 6 महिन्यामध्ये, तुम्ही ज्यावेळेस भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर जो लेखाजोखा घेतला आहे, जनसंपर्क केला आहे, कुठले महत्त्वाचे प्रश्न वाटत आहेत तुम्हाला? मला वाटतं की लातूरचा विकास हा व्यक्तिगत लेवलवर व्हायला लागलाय, तर त्याला एक सुसूत्रता असायला पाहिजे, तरच त्या गावाचा चांगला अजून विकास होऊ शकतो. आणि ते जाणवलं की प्लॉटिंग म्हणजे माझी प्लॉटिंग पडलेली इथं डेड एंड आलाय, तिकडे शशिकांतजीची प्लॉटिंग पडलेली आहे, तर त्या पूर्ण रचनेवरती कुणीतरी मॉनिटर करायला पाहिजे. पण मताच्या पॉलिटिक्समुळे असेल किंवा अनेक कारणांमुळे त्याच्यात असेल की आपण अशा महत्त्वाच्या ज्या पुढच्या पिढीसाठी, पुढच्या 2 पिढ्यांसाठी महत्त्वाचे निर्णय असतात त्याच्यावर आपण लक्ष देत नाही ना. समाजातली महत्त्वाची माणसं लक्ष देतात ना, मीडिया लक्ष देतो, आणि त्याच्यामुळे राजकारण्यांना चालतं काही पण केलं. ही संस्कृती लातूरकरांची बदलावी अशी मी लातूरकरांना विनंती करणार आहे. कारण फक्त आज आपणच राहणार नाही, आपल्या पुढच्या पिढ्या पण लातूरात राहणार आहेत, तर त्याचा आपण विचार करायला पाहिजे. दुसरा प्रकर्षाने जाणवलेला मला मुद्दा होता कचऱ्याचा. कचरा व्यवस्थापन अतिशय बारगळलेलं आहे आणि त्याच्यावर पण अनेक चर्चा उपचर्चा झालेल्या आहेत. विषय लातूर राज्यात सर्वप्रथम आलं होतं, आणि जे आणणारे आहेत त्यांना पण जाऊ द्या, राजकीय विषय होतील, पण बोला असू द्या, योग्य वेळ येऊ द्या. अधिकृत जेव्हा बॅटल फील्ड मध्ये असू तेव्हा बोलायला काही विषय लागणारच आहेत आपल्याला. पण माझं म्हणणं हे की जर 1 नंबरला येऊ शकतो आपण कचरा व्यवस्थापनात, आणि तदनंतर ही अवस्था होतं का 1 नंबर आलं त्यावेळेस 1 नंबर सारखं होतं लातूर? नक्कीच बेस्ट होतं. ह्याच्यापेक्षा आज ज्या परिस्थितीत आपण आहोत त्याच्यापेक्षा खूप चांगलं होतं, आणि त्यासाठी त्यावेळेच्या त्या यंत्रणेला मी नक्कीच आभार मानेन की त्यांनी ते दाखवलं तरी की हे बेस्ट, हा एक पॅरामीटर आहे, इथपर्यंत आपण जाऊ शकतो. म्हणजे चांगल्याची टेस्ट आपल्याला दाखवली आहे ना. मग हे स्थानिक स्वराज्य संस्थेमधले कचऱ्याचे जे प्रश्न आहेत, मग त्याला महापालिका प्रशासन जबाबदार आहे का? मग का आता ह्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तुमच्या पक्षाच्या सरकार असलेल्या सरकारनं होऊ दिल्या नाहीत, त्याच्यामुळे हे प्रश्न निर्माण झाले का? इथले स्थानिक आमदार जबाबदार आहेत? कोण? नाही, आमदार किंवा माझा पक्ष तुमचा पक्ष नाहीये. मी परत सांगू इच्छिते की हे सगळं इलेक्शन पुरतं असतं. नंतर तुमचं लक्ष फक्त लोकांच्यावर असायला पाहिजे. जर निवडणुका झाल्या नाहीयेत तर त्या काय कारणास्तव झाल्यात, आमच्या पक्षाने घेतल्या नाहीत का त्या न्यायप्रविष्ट आहेत म्हणून झाल्या नाहीत, हे सगळ्यांनाच माहिती. न्यायप्रविष्ट गोष्टींमध्ये कुठलेही सरकार, आता पुढचे सरकार बदलले तर त्यांनी घेऊ शकणार आहेत का? कुणी पण घेऊ शकणार नाहीये, बदलणार नाहीये. महायुतीचंच सरकार येणार आहे परत. पण मी सांगण्याचा भावार्थ आहे की कायदेशीर मुद्द्याला तो परत फेक नेरेटिव्ह आहे की ह्या सरकारने घेऊ दिले नाहीत इलेक्शन्स म्हणून. पण जर समजा लोकनियुक्त सरकार नसेल तर त्याच्यानंतरचा बेस्ट जो लोकप्रतिनिधी असतो त्यांनी कंट्रोल करायला पाहिजे ना त्या गोष्टींना. जर तिथे ती यंत्रणा नाहीये स्थानिक स्वराज्य संस्थेची, तर मग कमिशनर आणि लोकप्रतिनिधींनी मिळून करायला पाहिजे. ते का नाही होतंय? फॉलोअप घेतला जात नाही, व्यवस्थित कंट्रोल केलं जात नाहीये किंवा त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट नाहीये असं लोकांना वाटतंय. कोणाचं आमच्याकडे लक्ष नाहीये. अच्छा, ती भावना बरोबर नाही. तुम्ही घेतलं फॉलोअप घेता की? एक नागरिक म्हणून म्हणा किंवा मग भाजपच्या एक कार्यकर्त्या म्हणून? नाही, फॉलोअप मी जरूर चौकशी केली आहे मी, आणि लेट्स वेट. बरं ताई, लातूर जिल्हा हा काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांचा जिल्हा म्हणून हा ओळखला जातो. आता भाजपाचे म्हणून ओळखला जावा अशी माझी मतदारांना सर्वांना विनंती असेल. पर्यंत त्याच्यामध्ये थोडंसं काँग्रेस वरचढ दिसतंय, कारण शिवराज पाटील चाकूरकरांचा वारसा या जिल्ह्याला आहे, दिवंगत विलासराव देशमुख साहेबांचा वारसा आहे, दिवंगत शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबांचा वारसा आहे. या दिग्गज काँग्रेस राजकारण्याच्या जिल्ह्यामध्ये भाजपला तुम्ही कुठं बघता या विधानसभा निवडणूक आगामी 2024च्या? सध्या जर आपण बलाबल बघायला गेलं तर भाजप 2. मागच्या वेळी मला वाटतं की संभाजी भैयांनी प्रयत्न करून महानगरपालिका, जिल्हा परिषदा सगळीकडे भाजपचा झेंडा फडकावला होता. तर 2017 मध्ये, तर त्यामुळं असं काही इथे होऊ शकत नाही बदल वगैरे असा काही प्रकार नाहीये.
फक्त त्याला आहे त्या गोष्टींना परत व्यवस्थितपणे त्याचं मॅनेजमेंट जर व्यवस्थित राहिलं तर काही अवघड नाही येत. आणि काँग्रेसचा बलाढ्य होता कारण त्यावेळी काँग्रेसच देशात गाजलेली होती. भाजपाचं निर्मिती आणि त्याच्यानंतर 80 पासूनचा जो प्रवास आहे हा अगदी नवखा प्रवास आहे. त्यात लातूरकरांनी 2 वेळा खासदार निवडून दिले भाजपाचे. तर म्हणजे लातूरला भाजपा रुळेल चांगली आणि रुजेल पण, मला त्याची काही अडचण वाटत नाही. कुठले मुद्दे घेऊन तुम्ही लोकांपुढे जाणार आहात? म्हणजे तुम्ही कचऱ्याचा विषय झालाच आपला, पण लातूर आपलं हे शैक्षणिक पॅटर्नमुळे ओळखलं जातं देशभरामध्ये, राज्यामध्ये. लातूरची बाजार समिती ही प्रसिद्ध आहे आणि म्हणजे ह्या 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत लातूरच्या विकासामध्ये. तर याच्याशिवाय आणखीन कुठले मुद्दे तुम्हाला प्रभावी असे आहेत असं वाटतं? मला वाटतं की 2016 मध्ये ट्रेननी पाणी आल्यामुळं इंडस्ट्री जी असते त्याच्यामध्ये आपली अतिशय मार्क्स कमी झालेले, त्यामुळे नवीन इंडस्ट्री इथे यायला धजावत नाहीये. त्यामुळे आधी म्हणजे हा एक सायकल आहे. आता पहिले पाण्याची सिच्युएशन इम्प्रूव्ह करावी लागेल, त्याच्यानंतर आपले जे स्टुडंट्स आहेत IIT NIT किती म्हणजे खान आहे आपल्याकडे, ती जगभरात आहेत आपली मुलं. मला वाटतं की त्यांचं एकत्रीकरण व्हायला पाहिजे आणि त्या जगातल्या ज्या ज्या कंपनीमध्ये ते काम करतायत तर त्यांच्या इथे काही आपल्याला सब युनिट्स आणता येईल का, त्याच्या माध्यमातून जी लोकलमध्ये आपला टॅलेंट आहे त्याला काही रोजगार मिळेल का, याच्यावर मी नक्की काम करणार. केंद्रीय विद्यापीठाची मागणी संभाजी पाटील निलंगेकरांनी केलेली आहे भयांच्या माध्यमातून. त्यांच्या नेतृत्वात आम्ही पण सगळेजण त्याच्याशी दुमत असण्याचं कारणच नाही आणि आता स्थिर स्थावर झाल्यावर त्याच्या मागे लागूया. तुम्ही 2016ला रेल्वेच्या पाण्याचा विषय काढला, म्हणजे त्याच्यामुळे तर नाचक्की झालीच देशभरात नाही जगभरात. लातूरचं नाव चर्चेला गेलं पण ते एक प्रकारे नाचक्की होती, कारण लातूर सारख्या शहराला रेल्वेनं पाणी द्यावं लागतं. तर त्या पाण्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी आपल्या पक्षाच्या नेत्यांनी सुद्धा आश्वासनं दिली होती की उजनीतनं पाणी आणू किंवा मग लातूरचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडवू. त्याच्याविषयी काही प्लॅनिंग आहे आता? मला वाटतं शेवटच्या का सेकंड बट लास्ट कॅबिनेटमध्ये आदरणीय देवेंद्र भाऊंनी मराठवाडा पाण्याच्यासाठी वॉटर ग्रीडसाठी 18,000 कोटीचं सँक्शन केलेलं आहे. तर त्याच्यामुळे हे जेव्हा ह्या योजना कार्यान्वित होतील, आता त्याचं सँक्शन झालेलं आहे, त्या योजना कार्यान्वित होतील. मोठ्या योजनेत वेळ लागतो, पण त्या एकदा जेव्हा होतील तेव्हा आपला पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटला जाईल. मला त्याच्यात काही शंका वाटत नाही. तर लातूरमध्ये म्हणजे कोणी इथला आमदार निवडून आला, इथला आमदार मंत्री झाला की कायम आश्वासन असते की उजनीचं पाणी आणू. आता तुम्ही इच्छुक आहात, तुम्ही सुद्धा लातूरकरांना उजनीच्या पाण्याचं आश्वासन देणार? माझा स्वभाव काय माहिती का, मला असं ते नवीन प्रेमात पडलेले प्रेमी प्रेमिका जसे चांद सितारेचं प्रॉमिस करतात, माझा स्वभाव तसा नाहीये. म्हणून मी काहीतरी न होणाऱ्या गोष्टीचं प्रॉमिस करणार नाही. मी त्याच्यावर अभ्यास करेन, तुमच्या सर्वांची मदत घेईन. लोकल लोकांचं काय ओपिनियन आहे, कारण हे पब्लिक पार्टिसिपेशन शिवाय हे होणार नाही. प्रत्येकाचा ओपिनियन मेकर जो आहे त्यांनी पण त्याचा ओपिनियन द्यायला पाहिजे आणि तदनंतर वर्केबल सोल्युशन काढूया जे होणार आहे त्याच्यावरती आपण नक्कीच कारण तो प्रश्न एकट्या आमदार खासदाराचा किंवा एकट्या कलेक्टरचा नसतो, आपल्या गावातल्या प्रत्येक माणसाचा प्रश्न, तो प्रत्येकाने इन्व्हॉल्व्ह होऊन आपण सोडूया. विद्यमान काँग्रेस आमदारांनी पण आश्वासन दिलं होतं. आता विद्यमान जे कॅबिनेट मंत्री आहेत संजय बनसोडे, त्यांनी सुद्धा सांगितलं की लातूरला उजनीचं पाणी आणण्यासाठी प्रयत्न करू. लातूरला उजनीचं पाणी मिळू शकतं का? पण आता भगीरथांनी प्रयत्न करून गंगा आणली होती जमिनीवर, त्यामुळं पाणी मिळायला हरकत नाही, पण बघू आता काय त्याचं. बरं, आता तुम्ही तर इच्छुक आहात, स्ट्रॉंग कंटेस्टंट आहेत. जर समजा तुम्हाला पक्षानं तिकीट नाकारलं तर वेगळं प्लॅनिंग आहे का? पक्षासोबत इमाने इतबारे आपण जिथे आहोत, जेवढ्या दिवस आहोत इमाने इतबारे वागायचं, हेच आदरणीय चाकूरकर साहेबांनी आम्हाला शिकवले. आणि काही कारण पण नाही, एवढी घाई कशाची, मी आत्ताच आलेली आहे ना. मला संधी मिळणार आहे, पक्ष माझा विचार करणार आहे, आज नाही करेल उद्या करेल, उद्या नाही करेल परवा करेल. राजकारणात पेशन्स ठेवावा लागतो आणि तो माझ्यामध्ये आहे. थोडं पॉलिटिकल विचारतोय. अमित देशमुखांची एक सभा टाउन हॉलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान पार्क जे आहे तिथं झाली होती. तिथं ते बोलले की देवघर फोडलं तर देवघरातलं देव आमच्यासोबत आहे. कोणासोबत आहे? चाकूरकर परिवाराला, देवघराला लातूर मधली जनता आज नाही 60 वर्ष झालं ओळखते. देवघर इतकं कच्चं नाहीये कोणी फोडण्यासारखं. त्यामुळं मला नाही वाटत की तो त्यातच काही तथ्य आहे. तर पुढच्या गोष्टींवर आता काय बोलू मी. देवघरातले देव कोणासोबत आहे? ते म्हणतात आमच्यासोबत आहे. देव सगळ्यांचा असतो, ज्याला जो जेवढा झोळी पसरेल त्याला मिळेल. आता बघू विधानसभा निवडणुकीत कोणासोबत आहे?
देवघरातला देव कोणासोबत आहे मला माहिती नाही, माझे वडील माझ्यासोबत आहे एवढं मला माहिती आहे. प्रचार करतील ते? ही निवडणूक अर्चनाची आहे, मुद्दा अर्चनाभोवती ठेवा, मुद्दा मला गोल पोस्ट माझे चेंज करू नका. मी उमेदवार आहे, मी सगळे चॅलेंजेस घ्यायला तयार आहे हेड ऑन. मी सेंटर ऑफ अट्रॅक्शन असायला पाहिजे. नाही, तुम्ही सेंटर ऑफ अट्रॅक्शन डेफिनेटली आहात, पण चाकूरकर साहेब असल्यामुळे ही एक लोकांच्या मनामध्ये शंका आहे की अर्चनाताईंना तिकीट मिळाल्यानंतर चाकूरकर साहेब कुणाचा प्रचार करतील? ते काँग्रेसचा प्रचार करणार आहात का तुम्हाला तुमच्या प्रचारासाठी वगैरे येते अशी काही म्हणजे सिच्युएशन? मला असं वाटतं की मी स्वतः तेवढी सुज्ञ आहे की मी साहेबांना अडचणीत आणेल असं मी काही करणार नाही. त्यामुळं हा सर्वस्वी निर्णय हा त्यांचा असेल, नंबर 1. नंबर 2, तुम्ही सगळ्यांनी आपल्या सगळ्यांच्या घरी आपले आई वडील आहेत. ॲट द एज ऑफ 90 जेवढा सक्षम आपण असू शकतो तेवढे ते आहेत. त्यामुळं फार त्यांच्यावरही आपण प्रेशर नाही घालायला पाहिजे आणि काही गोष्टी वेळेवर सोडाव्यात. आणि निवडणुकीत चर्चा ही चाकूरकर साहेबांची घडवून आणण्याचा जो मानस आहे ते मी होऊ देणार नाही. फोकस मीच आहे, माझ्या भोवतीच राहिलं पाहिजे. पण सध्या जातीवाचक खूप बोललं चाललंय, पण असं कुणी का बोलत नाहीये की 50% महिला आहेत, मग महिला उमेदवार किती असणार आहेत? महिला उमेदवार उभी राहिली तर तिला महिलांचं पर्सेंटेज ऑफ वोटिंग वाढेल, असं का कोणी डिस्कशन करत नाही? म्हणजे महिलांच्या मताला एवढं का बरं ग्रँटेड घेतलं जातंय? म्हणजे हाही तुमच्या सर्वांना माझी विनंती राहील की हा मुद्दा डिस्कशन मध्ये आणा की महिला लोकप्रतिनिधी नाहीये. जर एखादी आम्ही 1,94,000 महिला मतदान आहे लातूर शहरामध्ये, तर मग आता तेवढ्या महिलांना काय वाटतंय विचारा ना, त्यांच्या मताचा विचार करा. कोणी मुस्लिम आहे, कोणी हिंदू आहे, कोणी यलम आहे, कोणी लिंगायत आहे, पण महिला आणि पुरुष ह्या 2 जाती आहेत. खरं तर पहिला जगात 2च जाती आहेत, पुरुष आणि महिला. मग आपण त्याचा का नाही विचार करत? बरं, हे खरं तर 2 जाती आहेत हे प्रत्येकाला माहीत आहे, पण प्रत्येक निवडणुकीमध्ये जातीपातीची गणितं ही आखली जात आहेत. ती दिवसेंदिवस अधिक गडद आणि अधोरेखित केली जात आहेत राजकीय पक्षातर्फेही. लातूर शहरामध्ये, लातूर शहर मतदारसंघात जातीपातीचं जे गणित आहे ते कशा पद्धतीनं राहील? जरांगे पाटलांचा जो इम्पॅक्ट आहे तो टेम्पो कायम राहील का? किंवा मग इथं जे मोठ्या संख्येने मुस्लिम मतदार आहेत, दलित मतदार आहेत, लिंगायत मतदार आहेत, त्याचा कसा प्रभाव राहील? कसं बघता तुम्ही या जातीपातींच्या राजकारणाकडे? लातूर हे वेगळं आहे. म्हणजे मी त्याच्यावर परत सांगेन की जर मी आता काल 2 दिवसापूर्वी ऐकलं की 80,000 मतदान आम्ही उशाला घेऊन झोपतो असा एक प्रचार चालू आहे, तर ते होणार नाही. लातूरकर कोणाच्या उशाला जात नाही, ते स्वतःच्या ताकदीने राहणार आहेत. ते फक्त ह्याच्यामध्ये काही गोष्टींचा इम्पॅक्ट असतो, मीडियामध्ये जास्त असतो. पण मी जेव्हा फिरतीये तेव्हा लोक मुद्द्यावर बोलतात. लोकांच्याकडे जातीवाचक मला एवढ्या दिवसात 6 महिन्यात कुणीच नाही भेटलं की कितीतरी मराठा फॅमिलीजनी मला बोलून सत्कार केला, सगळे सोबत आहेत, तर कितीतरी लिंगायत लोक दुसऱ्यांच्या सोबत आहेत. तर असं छोट्या लेवलवर काही होत नाही. मेजर पिक्चरमध्ये जातीवर खूप बोललं चाललंय आणि ते तरुणांना, नवीन मतदार आहेत त्यांना आवडतं का नाही ह्याच्यावर पण चर्चा घडवून आणायला पाहिजे की त्यांना काय वाटतं ह्याच्याबद्दल. आपण कदाचित थोडे आता मागच्या जनरेशनला गेलोय, पण जे नवीन आहेत, नवमतदारांना जातीबद्दल काय वाटतं हेही आपण विचारात घ्यावं लागेल. लातूर शहर मतदारसंघात आतापर्यंत कधी महिला उमेदवार विधानसभेच्या आखाड्यात? लातूर जिल्ह्यातनच नाही. मला वाटतं मागच्या वेळी शोभाताई होत्या, निलंग्याला उमेदवार होते ते, शोभा बेंदरगे 2019ला निलंग्यामधनं होत. शहर मतदारसंघामध्ये पहिल्यांदाच तुम्ही इच्छुक आहात. जवळपास तिकीट तुमचं फायनल आहे अशी आमच्यापर्यंत तरी माहिती आहे आतापर्यंत. तर म्हणजे महिला बदल घडवतील असं वाटतं? नक्की, लाडक्या बहिणी बदल घडवणार, मला काही शंका नाहीये त्याच्याबद्दल. मला एका ठिकाणी एक बहीण म्हणाली की ताई, पैसे कुणाला वाटतात आम्हाला माहिती नाही, आम्ही कधी 1 रुपया कोणाचा घेतला नाही, पण हे जे पैसे यायला लागलेत आम्हाला सन्मानाने यायला लागले, आमच्या अकाउंटवर यायला लागलेत, आमच्या नवऱ्याला विचारायची गरज नाही ताई. म्हणजे ते इतक्या अभिमानाने बोलतायत ना, त्याच्यातच मला वाटेल त्यांच्या डोळ्यातला जो आनंद आहे ना तोच महायुती सरकारला आशीर्वाद देणार आहे महाराष्ट्रभर. तुम्ही आमच्या रोखोक संवादमध्ये हवा महाराष्ट्राची सोबत खूप मनमोकळ्या गप्पा मारल्यात. माझ्या तीक्ष्ण प्रश्नांना सुद्धा तुम्ही अगदी सहज उत्तर दिलीत. ताई, तुमच्या राजकीय कारकिर्दीसाठी शिक्षकांची आपण तीक्ष्ण असू शकत नाही, त्यामुळे मला ते काही वाटलं नाही तसं. आपण थोडेसे आपली चर्चा ही अनेक दर्शकांपुढे जाणार आहे, त्यामुळं काही गोष्टींचं भान आणि बंधन असतं. त्यामुळे मलाही माफ करा, मी काही प्रश्नांना आपल्या उत्तर देऊ शकले नाही.
निश्चित तुम्हाला भरभरून शुभेच्छा तुमच्या पुढील खूप आभारी आहे, खूप कारकिर्दीसाठी. आभारी आहे. आणि आमच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या त्याच्याबद्दल आभार. आभार. तर या होत्या भाजपच्या इच्छुक उमेदवार डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर, ज्यांनी हवा महाराष्ट्राची डिजिटल प्लॅटफॉर्मवर रोखठोक संवाद साधत आपली मतं रोखठोक मांडलेली आहेत. आणि आगामी 2024च्या या विधानसभा निवडणुकीमध्ये त्या प्रमुख इच्छुक उमेदवार दावेदार जरी असल्या तर आता तिकीट कोणाला मिळतं हे बघणं सुद्धा महत्त्वाचं आहे. तुर्तास या भागामध्ये इतकंच. पुन्हा भेटूया. धन्यवाद.